नमो बुद्धाय जय भीम। आपण भाग 4 आज वाचणार आहोत। काल आपण बघितलं की सिद्धार्थ गौतमाने जी वेगवेगळी जी साधना होती, ध्यान साधना, ती शिकली अलार कलामकडून, उद्दक रामपुत्ताकडून आणि भृगु ऋषीकडून। भृगु ऋषीकडून त्यांनी वैराग्याचं जे शिक्षण होतं ते घेतलं आणि मग त्यांनी सुद्धा वैराग्य अनुभवायचं ठरवलं प्रत्यक्ष। त्यांचं जे शरीर आहे ते अतिशय क्षीण झालेलं होतं। अक्षरशः त्यांची पाठ जी आहे ती पोटाला लागली होती, अशा प्रकारची त्यांची अवस्था झाली होती। तर अशातच सुजाता नावाची जी एका सैन्य अधिकाऱ्याची जी मुलगी होती, तर तिने एक नवस केला होता की मला जर मुलगा झाला तर मी दरवर्षी त्या पिंपळाच्या झाडाखाली मी तिथे नवस फेडेल। आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस ती पन्नाला तिथे पाठवते, तिथे तथागत गौतम बुद्ध म्हणजे सिद्धार्थ गौतम तिथे दिसतात आणि ती सिद्धार्थ गौतमाला खीर देते। तर खीर दिल्यानंतर सिद्धार्थ उठतात, निरांजना नदीतनी आंघोळ करतात आणि ती खीर खातात। आणि अशा प्रकारे त्यांचं जी वैराग्याची त्यांनी जी परीक्षा चालू केली असती ती तिथे संपते आणि त्यांना कळून चुकते की आपण शरीराला त्रास देऊन आपण हे दुःखाचा मार्ग शोधू शकत नाही। खीर खाल्ल्यानंतर त्यांना कळतं की आता आपल्याला अजून हे चिंतन करण्याची गरज आहे। आणि मग पुढे काय होतं? पुढचा भाग आहे ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी, नव्या प्रकाशासाठी चिंतन। जेवण करून ताजेतवाने झाल्यानंतर गौतम आपल्या आतापर्यंतच्या अनुभवाविषयी विचार करू लागले। सर्व मार्ग अयशस्वी झाल्याचे त्यांना दिसून आले। ते अपयश इतके मोठे होते की कोणाही माणसाला त्यामुळे पूर्णपणे वैफल्य आले असते। त्यांना अर्थातच वाईट वाटले, परंतु वैफल्याने मात्र त्यांना स्पर्श केला नाही। यथोचित मार्ग सापडेल असा त्यांना विश्वास होता। त्यांचा विश्वास एवढा वाढला की सुजातेने पाठविलेल्या अन्नाचे सेवन ज्या दिवशी त्यांनी केले त्याच दिवशी रात्री त्यांना 5 स्वप्ने पडली आणि जेव्हा ते जागे झाले तेव्हा आपणाला खात्रीने बोधीप्राप्ती होणार असा त्यांनी त्या स्वप्नांचा अर्थ लावला। त्यांनी आपले भविष्य जाणण्याचा प्रयत्न केला। सुजातेच्या दासीने आणलेल्या अन्नाचे पात्र नैरांजना नदीत फेकून ते म्हणाले, जर मला ज्ञानप्राप्ती होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊ दे। आणि खरोखरच ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहू लागले आणि शेवटी काळ नावाच्या नागराजाच्या निवासस्थानाजवळ ते बुडाले। आशा व दृढ संकल्प यांनी युक्त होऊन त्यांनी उरुवेला सोडले आणि संध्याकाळच्या सुमारास ते गयेच्या मार्गाला लागले। तेथे त्यांनी एका पिंपळाचा वृक्ष पाहिला। आपल्याला नवा प्रकाश दिसेल आणि आपला प्रश्न सोडविण्याचा मार्ग शोधून काढण्यास मदत होईल या आशेने चिंतन करण्यासाठी त्या वृक्षाखाली बसण्याचा त्यांनी विचार केला। चारही दिशांचा विचार केल्यावर त्यांनी पूर्व दिशेची निवड केली, कारण चित्तमलाच्या विनाशासाठी मोठमोठ्या ऋषींनी नेहमी याच दिशेला निवडले होते। गौतम पद्मासन घालून आणि पाठ सरळ ठेवून त्या पिंपळाच्या वृक्षाखाली बसले। ज्ञानप्राप्ती करून घेण्याच्या निश्चयाने ते स्वतःशीच म्हणाले, माझी कातडी, स्नायू आणि हाडे जरी सुकून गेली आणि माझ्या शरीरातील रक्तमांस शुष्क झाले तरी चालेल, परंतु मला पूर्ण ज्ञान अर्थात बोधी प्राप्त झाल्याशिवाय मी हे आसन सोडणार नाही। नंतर गजेंद्राप्रमाणे भव्य असा काळ नावाचा राजा आणि त्याची पत्नी सुवर्णप्रभा ही दोघे पिंपळाच्या वृक्षाखाली बसलेल्या गौतमाच्या दर्शनामुळे जागृत झाले। सिद्धार्थ गौतमांना पूर्ण ज्ञानप्राप्ती निश्चित होणार अशी त्यांना खात्री पटली व त्यांनी पुढील प्रमाणे स्तुती केली। हे मुनी, ज्या अर्थी आपल्या चरणांनी दबलेली पृथ्वी पुन्हा पुन्हा निनादत आहे आणि आपले तेज सूर्याप्रमाणे प्रकाशत आहे, त्या अर्थी आपण नक्कीच बुद्ध होणार। हे कमलनयना, ज्या अर्थी आकाशातील पक्षी देखील आपल्याला आदराने वंदन करीत आहेत, कारण आकाशात मंद मंद वायू लहरी वाहत आहेत, त्या अर्थी देखील आपण नक्कीच बुद्ध होणार। चिंतनासाठी ते जेव्हा बसले तेव्हा वाईट विचार आणि वाईट वासना, ज्यांना शास्त्रामध्ये मारपुत्र म्हटले आहे, त्यांनी त्यांच्या मनावर आक्रमण केले। माराची ही मुले आपल्याला पराभूत करून आपला हेतू निष्फळ करतील की काय अशी गौतमांना भीती वाटली। दुष्ट वासनांबरोबर होणाऱ्या या झगड्यात अनेक ऋषी आणि ब्राह्मण बळी पडले हे त्यांना माहीत होते। म्हणून आपले सगळे धैर्य एकवटून ते माराला म्हणाले, हे मार, माझ्यामध्ये श्रद्धा आहे, माझ्यामध्ये शौर्य आहे आणि माझ्यामध्ये प्रज्ञा आहे। हे मार, हे दुष्ट वासनांनो, माझा पराभव कसा करू शकाल? कदाचित नद्यांचे प्रवाह वाऱ्यामुळे कोरडे पडू शकतील, पण माझा निश्चय ढासळविणे तुम्हाला शक्य होणार नाही। पराजित होऊन जिवंत राहण्यापेक्षा संग्रामात मरण पत्करणे मला अधिक श्रेयस्कर वाटते।
एखादा गोड घास मिळेल या आशेने चरबीच्या गोळ्याप्रमाणे दिसणाऱ्या दगडावर झेप घेणाऱ्या कावळ्याप्रमाणे दुष्ट वासनांनी गौतमाच्या मनावर जबरदस्त आक्रमण केले होते. जेव्हा कावळ्याला कुठेही कसलाही गोड पदार्थ न आढळल्यामुळे तो तिथून निघून जातो, त्याचप्रमाणे दुष्ट वासनांनीही अर्थात माराने निराशेने गौतमाला सोडून दिले. या पॅराग्राफमध्ये जर आपण बघितलं तर मार नावाची एक उपमा या ठिकाणी वापरलेली आहे. मार म्हणजे वाईट विचार, दुष्ट विचार. आणि हे दुष्ट विचार सतत बघा आपल्या मनात सातत्याने चालू असतात, पण आपल्याला निश्चय करून ते घालवायचे असतात. तर सिद्धार्थ गौतमाने तो प्रण केला की काहीही झालं तरी या दुष्ट वासनांना, दुष्ट विचारांना मी माझ्या जवळ येऊ देणार नाही. आपण बघितलं की आपल्यामध्ये बी दोन मनं असतात. आपण नेहमी विचार करतो, एखाद्या गोष्टीचा विचार करतो की हे होणार की हे होणार नाही, हे चांगलं की हे वाईट. पण जेव्हा आपलं मन निश्चितपणे आपल्यामध्ये जेव्हा कॉन्फिडन्स असतो, आपल्याला त्याचं ज्ञान असते, तेव्हा आपण म्हणतो की नाही हे होणार. तेव्हा आपोआप आपल्या निगेटिव्ह एनर्जी ह्या कमी होतात आणि संपतात. तशा पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये वाढत जातात. तसंच काहीसं या माराच्या बाबतीतसुद्धा या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आता पुढे काय होतं? चिंतन काळात उपजीविका करण्यासाठी 40 दिवस पुरेल इतके अन्न सिद्धार्थ गौतमांनी गोळा केले होते. मनाला चलबिचल करणारे दुष्ट विचार मनातून पार काढून टाकल्यानंतर सिद्धार्थ गौतमांनी अन्न सेवन केले व ते ताजेतवाने झाले आणि त्यांच्या अंगी शक्ती आली. अशा प्रकारे ज्ञानप्राप्ती करून घेण्याच्या उद्देशाने त्यांनी चिंतनाची तयारी सुरू केली. आता लक्षात घ्या, या ठिकाणी ते हेतू पुरस्सर त्या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांनी जेवणाची पूर्ण व्यवस्था केली आणि 40 दिवस त्यांना ते बसायचं आहे असं त्यांनी ठरवलं. बघा, ते एकसारखे एका चिंतनाला बसणार आहेत आणि म्हणून त्यांनी त्यांची जी इच्छा, त्यांची तयारी मनाची पूर्ण पॉझिटिव्ह केली. मार आपल्या शरीरातून पूर्ण, मनातून पूर्ण काढून टाकला, वाईट विचार पूर्ण काढून टाकला आणि ते पुन्हा त्यांना जे सिद्ध करायचं होतं, जे यशोधरेने त्यांना सांगितलं होतं उद्देश, ज्यावेळेस ते परिव्रजेसाठी जात होते, तो उद्देश शोधून काढण्यासाठी ते या ठिकाणी बसणार आहेत. पुढे काय होतं? ज्ञानप्राप्ती करून घेण्यासाठी गौतमांना 4 आठवडे सतत ध्यानमग्न राहावे लागले. त्यांना अंतिम अवस्थेला पोचण्यासाठी 4 पायऱ्यांनी मार्गावर आक्रमण करून त्यांनी संपूर्ण ज्ञानप्राप्ती करून घेतली. पहिली अवस्था वितर्क आणि विचार प्रधानतेचा संयोग होती. त्यांच्या एकांतवासामुळे ही पायरी त्यांना गाठण्यास मदत झाली. दुसऱ्या अवस्थेमध्ये त्यात एकाग्रतेची भर पडली. तिसऱ्या अवस्थेमध्ये मनाचा समतोलपणा व जागरूकता यांचा संयोग झाला. चौथ्या व शेवटच्या अवस्थेमध्ये मनाचा समतोलपणा आणि पवित्रतेचा संयोग झाला आणि त्याचप्रमाणे जागरूकतेचा आणि समचित्ततेचा संयोग झाला. अशा प्रकारे जेव्हा त्यांचे चित्त एकाग्र झाले, जेव्हा ते पवित्र झाले, जेव्हा ते निर्दोष झाले, तेव्हा त्यात किंचितही डाग राहिला नाही. जेव्हा ते सुकोमल झाले, जेव्हा ते दक्ष झाले, जेव्हा त्यात दृढता आली, जेव्हा ते सर्वथा रागरहित झाले, जेव्हा त्यांची नजर एकमात्र उद्देशावरच होती, तेव्हा गौतमांनी आपले सर्व ध्यान त्या एकमात्र समस्येवर केंद्रित केले, जी त्यांना हैराण करीत होती. 4 अवस्था या ठिकाणी सांगितल्या आणि 4 अवस्थेतून ते पुढे गेले, जिथे त्यांची एकचित्तता वाढली होती, एकाग्रता भयानक वाढली होती आणि त्यांचा जो फोकस आहे, फोकस पूर्णपणे त्यांच्या उद्दिष्टावर केंद्रित झाला होता. पुढे काय झालं? 4थ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी त्यांचा मार्ग काही अंशी प्रकाशमान झाला. त्यांना स्पष्टपणे दिसून आले की त्यांच्यासमोर 2 समस्या होत्या. पहिली, जगामध्ये दुःख आहे आणि दुसरी ही की हे दुःख नाहीसे कसे करावे व मानवजातीला सुखी कसे करावे. याचप्रमाणे 4 आठवडे सतत चिंतन केल्यानंतर अंधकार नाहीसा होऊन प्रकाशाचा उदय झाला. अविद्येचा नाश होऊन ज्ञान उदयास आले. त्यांना एक नवा मार्ग दिसला. अशा प्रकारे सिद्धार्थाला नवा मार्ग दिसला. आता इथे जे आपण म्हणतो चिंतन केलं म्हणजे काय केलं एक्झॅक्टली? तर चिंतन करणं म्हणजे काय? त्यांनी एक प्रत्येक गोष्टीसाठी प्रश्न विचारले. हे का झालं, असं का झालं, त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय होते, ते सातत्यानं त्याचे वेगवेगळे पैलू त्याच्यावर मनातल्या मनात चर्चा करत होते. त्याचं वेगवेगळ्या पद्धतीनं ॲनालिसिस करत होते, विश्लेषण करत होते आणि त्या विश्लेषणातून त्यांना या गोष्टी कळल्या. जसं आपण सांगितलं, आणि म्हणजे अंधकार नाहीसा झाला आणि एकदम प्रकाशमान झालं म्हणजे काही कुठं लाईट नाही लागला तिथे. तर त्यांच्या डोक्यात, त्यांच्या मनामध्ये तो जो
त्यांचं जे शोध ज्याचा ते घेत होते, जगात दुःख आहे आणि ते दुःख नाहीसे कसं करायचं, यावर त्यांचं जे चिंतन सुरू होतं, तर त्या चिंतनाच्या हिशोबाने त्यांना काही त्याचे उत्तरं सापडायला सुरुवात झाली होती. आणि म्हणून ज्यावेळेस त्यांनी लक्षात घेतलं की चिंतन करणं म्हणजे काय, जसं मी तुम्हाला सांगितलं की चिंतन करणं म्हणजे त्या गोष्टीचं सातत्यानं विश्लेषण करणं, आणि या विश्लेषणातून त्यांना त्याचं उत्तर मिळालं चिंतन, आणि त्यातून त्यांना तो प्रकाशमान झालं. प्रकाशमान म्हणजे असं काही लाईट लावला मागे आणि प्रकाशमान झालं, आणि बाकीच्या आपण सिरियलमध्ये जसं बघायचो की तो तपश्चर्या करायचा आणि तो असा वर दिला, असा हात दिला आणि त्यातून त्याला ते सगळे मिळायचं, असं नाही झालं. हे 40 दिवस चिंतन केलं. चिंतन हे फार महत्त्वाचं आहे. पुढे काय होतं, नव्या धम्माचा शोध. सिद्धार्थ गौतम जेव्हा चिंतनात बसले होते तेव्हा त्यांच्या मनावर सांख्य तत्वज्ञानाचा बराच प्रभाव होता. त्यांच्या मते जगातील व्यथा आणि दुःख यांचे अस्तित्व ही एक निर्विवाद वस्तुस्थिती होती. तथापि दुःख नाहीसे कसे करावे हे जाणण्यास सिद्धार्थ गौतम उत्सुक होते. सांख्य तत्वज्ञानाकडे या प्रश्नाचे उत्तरच नव्हते. म्हणून दुःख नाहीसे कसे करावे या प्रश्नावर त्यांनी आपले चित्त केंद्रित केले. स्वाभाविकपणे त्यांनी स्वतःला पहिला प्रश्न विचारला, तो असा की ती कोणती कारणे आहेत, ते कोणते हेतू आहेत ज्यामुळे व्यक्तिमात्राला दुःख भोगावे लागते. त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की दुःखाचा नाश कसा होऊ शकतो. या दोन्ही प्रश्नाचे बिनचूक उत्तर त्यांना मिळाले. त्यालाच सम्यक संबोधी म्हणतात. याच कारणामुळे त्या पिंपळाच्या वृक्षाला ज्याच्या खाली बसून त्यांनी सम्यक संबोधी प्राप्त केले, बोधिवृक्ष हे नाव मिळाले. तर अशा प्रकारे जसं मी तुम्हाला सांगितलं, त्यांनी प्रश्न विचारले. प्रश्न विचारून 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 दुःखाचं कारण काय असू शकतं, दुःख नाश कसं करता येऊ शकतं, याचं त्यांनी उत्तर शोधलं. आणि हे उत्तर म्हणजे ज्ञान आहे, बोधिप्राप्त आहे. आलं का लक्षात? त्यामुळे हे असं काही जसं आपण म्हणतो की अचानक डोक्यातनी काहीतरी आलं आणि एकाच रात्रीत त्यांना सगळं समजलं, जसं एक आपल्याला सांगितलं जातं की त्यांनी त्या ठिकाणी बसले आणि त्यांना अचानकपणे ज्ञान प्राप्त झालं, असं नाही आहे. त्या ज्ञान प्राप्त करण्यामागे त्यांच्या 4 आठवड्यांचा त्यांचा तो चिंतन आहे. पुढे काय, बोधिसत्व गौतम सम्यक संबोधीनंतर बुद्ध झाले. आता त्यांनी काय केलं की एक एक पायरी आहे बुद्ध बनण्याची, ती पायरी ते कसे पुढे जातात. ज्ञानप्राप्तीपूर्वी सिद्धार्थ गौतम केवळ बोधिसत्व होते. ज्ञानप्राप्तीनंतर ते बुद्ध झाले. बोधिसत्व कोणाला म्हणावे आणि बोधिसत्व म्हणजे काय? जो बुद्ध होण्याकरिता प्रयत्नशील असतो त्याला बोधिसत्व असे म्हणतात. एक बोधिसत्व बुद्ध कसा बनतो? बोधिसत्वाला सतत 10 जन्मापर्यंत बोधिसत्व राहावे लागते. बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाला काय करावे लागते? बोधिसत्व आपल्या जीवनाच्या पहिल्या अवस्थेत मुदिता म्हणजे करून घेतो. सोनार ज्याप्रमाणे सोन्या चांदीतले कीट काढून घेतो, त्याचप्रमाणे बोधिसत्व आपल्या मनातील अशुद्धता काढून टाकून त्या गोष्टी स्पष्टपणे बघतो की पूर्वी अविचारी प्रमादी असलेला पण पुढे विचारी अप्रमादी बनलेला मनुष्य ढगातून बाहेर पडलेल्या चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो. जेव्हा त्याला या गोष्टीचा बोध होतो तेव्हा त्याच्या मनात मुदिता उत्पन्न होते, म्हणजे आनंद उत्पन्न होतो आणि त्याला सर्व प्राणीमात्राच्या कल्याणाची तीव्र तळमळ लागते. आपल्या जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेत त्याला विमलाभूमी अर्थात शुद्धता प्राप्त होते. यावेळी बोधिसत्व कामवासनेपासून सर्वथा मुक्त झालेला असतो. तो दयाशील होतो, तो सर्वांना दया दाखवितो, तो ना कोणाच्या दुर्गुणाला उत्तेजन देतो किंवा ना कुणाच्या सद्गुणाला नाउमेद करतो. आपल्या जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेत तो प्रभाकारी अवस्थेला प्राप्त होतो. प्रभाकारी म्हणजे तेजस्विता. यावेळी बोधिसत्वाची बुद्धी आरशाप्रमाणे स्वच्छ झालेली असते. अनात्म व अनित्यता या सिद्धांतांना तो पूर्णपणे समजून घेतो आणि त्यांना हृदयंगम करतो. आता त्याला फक्त सर्वोच्च ज्ञान मिळविण्याची इच्छा असते आणि त्यासाठी तो मोठ्यात मोठा त्याग करावयास तयार होतो. चौथी अवस्था, जीवनाच्या चौथ्या अवस्थेत बोधिसत्व अर्चिष्मती भूमी. अर्चिष्मती भूमी म्हणजे अग्निप्रमाणे तळपणारी बुद्धी प्राप्त करतो. या जन्मी बोधिसत्व आपले सर्व ध्यान अष्टांगिक मार्गावर केंद्रित करतो.
4 सम्यक व्यायामांवर केंद्रित करतो, 4 प्रयत्नावर केंद्रित करतो, त्याचप्रमाणे 4 वृद्धिपादांवर आणि 5 प्रकारच्या शिलांवर आपले चित्त केंद्रित करतो. जीवनाच्या 5व्या अवस्थेत तो सुदूर जया म्हणजे जिंकण्यास कठीण अशी स्थिती प्राप्त करून घेतो. सापेक्ष आणि निरपेक्ष यांच्यातील संबंधांचे त्याला पूर्ण ज्ञान होते. जीवनाच्या 6व्या अवस्थेत तो अभिमुखी भूमी प्राप्त करतो. या अवस्थेत पदार्थांची उत्क्रांती आणि तिचे कारण, त्यांची 12 निदाने यांना पूर्ण आकलन करण्याची त्याची तयारी झालेली असते आणि अभिमुखी नावाच्या या ज्ञानामुळे अविद्येने अंध झालेल्या सर्व प्राणीमात्रांविषयी त्याच्या अंतःकरणात असीम करुणा उत्पन्न होते. जीवनाच्या 7व्या अवस्थेत बोधिसत्व दुरंगमा म्हणजे दूर जाणे ही अवस्था प्राप्त करतो. बोधिसत्व आता दिक्कालातीत असतो, तो अनंताशी एकरूप झालेला असतो. तथापि सर्व प्राणीमात्राविषयी वाटणाऱ्या करुणेमुळे त्याने आपले नामरूप अद्यापही धारण केलेले असते. अशा बाबतीत तो इतरांच्यापेक्षा अगदी निराळा असतो. एका बाबतीत मात्र तो इतरांच्यापेक्षा अगदी निराळा असतो, तो असा की कमलपत्रावर ज्याप्रमाणे पाणी चिकटून राहत नाही त्याचप्रमाणे जगाचा मोह त्याला चिकटून राहत नाही. तो सहचरांविषयीची तृष्णा शांत करतो, तो दानशील होतो, तो क्षमाशील होतो. सहनशीलता, व्यवहार चातुर्य, ऊर्जा, शांतवृत्ती, बुद्धी आणि सर्वश्रेष्ठ प्रज्ञा यांची तो जोपासना करतो. या अवस्थेत असताना त्याला धर्माचे ज्ञान होते आणि लोकांना समजेल अशा रीतीने तो त्यांना ओळख करून देतो. आपण व्यवहार चातुर्याने आणि सहनशीलतेने वागले पाहिजे हे त्याला कळते. लोकांनी त्याला कितीही त्रास दिला तरी तो शांतवृत्तीने त्रास सहन करतो, कारण केवळ अज्ञानामुळेच लोकांनी त्याच्या हेतूबद्दल गैरसमज करून घेतलेले आहेत हे त्याला कळत असते. परंतु त्याच वेळी प्राणीमात्राचे कल्याण करण्याविषयीचा त्याचा उत्साह यत्किंचितही कमी होत नाही किंवा प्रज्ञेकडेही तो पाठ फिरवत नाही. म्हणून कितीही विपत्ती येवोत त्याला सन्मार्गावरून कधीही दूर करू शकत नाही. जीवनाच्या 8व्या अवस्थेत तो अचल होतो. या अचल किंवा अढळ अवस्थेत बोधिसत्वाला करावे लागणारे सर्व कष्ट संपतात. जे जे चांगले आहे ते तो स्वाभाविकतःच अनुसरतो. तो जी गोष्ट करील त्या गोष्टीत तो यशस्वी होतो. तर हे अचल राहणं, अढळ राहणं एखाद्या गोष्टीवर, ही त्याची 8वी अवस्था आहे. जीवनाच्या 9व्या अवस्थेत तो साधुमती भूमी प्राप्त करतो, ज्याने सर्व धर्म किंवा त्यांची शास्त्रे आणि सर्व दिशा यात संचरण केलेले असते आणि त्यांचे त्याला पूर्ण आकलन झालेले असते. असा तो कालातीत होतो. अशा मनुष्याची साधुमती अवस्था असते. जीवनाच्या 10व्या अवस्थेत तो धर्ममेधा होतो. बोधिसत्वाला बुद्धाची दिव्यदृष्टी प्राप्त होते. बोधिसत्व ही 10 सामर्थ्य दशबल यांना प्राप्त करून घेतो, कारण बुद्ध होण्यास त्यांची आवश्यकता असते. बोधिसत्वाची येणेप्रमाणे स्थित्यंतरे होत असताना त्याने ही 10 सामर्थ्य तर मिळवलीच पाहिजे. इतकेच नव्हे तर त्याने 10 पारमिताचाही पूर्ण अभ्यास करून त्याचे पूर्ण पालन केले पाहिजे. जीवनाच्या एका अवस्थेमध्ये एका पारमितेची परिपूर्ती केली पाहिजे. पारमितांचा खास व्यासंग पायरी पायरीनेच केला पाहिजे. एका जीवनावस्थेत एकच पारमिता अभ्यासली पाहिजे. एकीचा थोडा अंश आणि दुसरीचा थोडा अंश असे मिश्रण त्यात असता कामा नये. अशा प्रकारे बोधिसत्वाची दुहेरी तयारी झाल्यानंतरच तो बुद्ध होण्यास सक्षम होतो. बुद्ध होणे हा बोधिसत्वाच्या जीवनातील कळस होय. बोधिसत्वाच्या या जीवन अवस्थांचा किंवा जातकांचा हा सिद्धांत ब्राह्मणांच्या अवतारवादाच्या ब्राह्मणोक्त सिद्धांताच्या सर्वथा प्रतिकूल आहे. म्हणजेच देव अवतार घेतात या सिद्धांताच्या विरुद्ध आहे. जातक कथांचा आधार असा आहे की भगवान बुद्धांच्या व्यक्तिमत्वामध्ये अत्युच्च शुद्धावस्थेचा जीवनाचा समावेश आहे. अवतारवादानुसार देवाच्या जीवनाची घडण ही पवित्र असावयाची आवश्यकता नसते. ब्राह्मणी अवतारवादाचा ब्राह्मणोक्त सिद्धांत केवळ एवढेच सांगतो की ईश्वराच्या अवताराचे आचरण अतिशय अशुद्ध आणि अनैतिक असले तरी त्याला केवळ आपल्या अनुयायांचे म्हणजे भक्तांचे रक्षण करणे एवढेच कार्य असते. हा सिद्धांत बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाला प्रथम अशा 10 जीवनावस्थातून जाणे आवश्यकच असते. अशा तऱ्हेची जी अट आहे तिला कोठेही तोड नाही. दुसरा कोणताही धर्म आपल्या संस्थापकाला
असल्या कसोटीला उतरवण्याचे आव्हान देत नाही. अशा प्रकारे आपण बोधिसत्व बुद्ध कसा होतो, बोधिसत्व ही बुद्ध अवस्था कशी प्राप्त करून घेतो हे आपण या ठिकाणी बघितलं. 10 पारमितासुद्धा त्या 10 अवस्थानुसारच तुम्हाला पूर्ण कराव्या लागतात. म्हणजे एका टप्प्यामध्ये एक बल आणि एक पारमिता, ती पूर्ण केल्यानंतर दुसरी पारमिता, नंतर तिसरी पारमिता, अशा पद्धतीनं ते तुम्हाला पूर्ण करावे लागतं. आणि हे ज्यावेळेस आपण करतो तेव्हाच तो बुद्धत्वास जातो असं आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे आज या ठिकाणी हा पूर्णपणे भाग बघितलेला आहे आणि आज आपण इथेच थांबूयात. नमो बुद्धाय. जय भीम.